नमस्कार मित्रांनो, मी अशोक येवले. तुम्ही पाहतात फिन मराठी. तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की IPOचे प्रकार किती आणि कुठल्या ट्रिक्स वापरून आपण IPOचे चान्सेस वाढवू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुठला IPO आपण अप्लाय करायचा, कुठला IPO आपण इग्नोर करायचा, कुठला IPO आपण अप्लाय केल्यानंतर आपला लिस्टिंग गेन हा चांगला भेटू शकतो. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. तर आपण सिम्पली गुगलमध्ये टाईप करायचं आहे IPO वॉच. जेव्हा आपण गुगलमध्ये सर्च करूया IPO वॉच, तेव्हा जी फर्स्टवाली लिंक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते, त्या फर्स्टवाल्या लिंकवरती आपण क्लिक करायचं आहे. फर्स्टवाल्या लिंकवरती क्लिक केल्यावरती या ठिकाणी आपल्याला IPOची लिस्ट पाहायला भेटते. करंट IPO जे चालू आहेत तर ते या ठिकाणी पाहायला भेटतात. मिशो असेल, ॲक्वेस आणि विद्या वायर्स याची डेट या ठिकाणी पाहायला भेटते. 3 डिसेंबर आणि 5 डिसेंबर यामध्ये या ओपन असणार आहेत. तर आज 5 डिसेंबर असल्यामुळे आपल्या स्ट्रॅटेजी वाईज आपण लास्ट डेला अप्लाय करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला सिम्पली एकच गोष्ट पाहायची, लिस्टिंग गेन इन पर्सेंटेज हे 10% वरती आपल्याला असायला हवा. तोच IPO आपण या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. 10% आत असेल तर आपण तो इग्नोर करणार आहोत, कारण त्याचं लिस्टिंग गेन हा मायनसमध्ये येण्याचे चान्सेस असू शकतात. तर या ठिकाणी आपण मिशोवरती क्लिक करतोय. मिशो IPOची आपण डिटेल्स पाहूयात. मिशो IPOवरती क्लिक केल्यावरती IPO ओपन डेट पाहायला भेटते 3 डिसेंबर आणि क्लोज डेट पाहायला भेटते या ठिकाणी 5 डिसेंबर. फेस व्हॅल्यू असणार आहे ₹1 पर इक्विटी शेअर. त्यानंतर आपण खाली स्क्रोल डाऊन करतोय. त्यामध्ये आपल्याला रिटेलमध्ये जर आपण अप्लाय करत असाल तर एका लॉटसाठी 135 शेअर्स असणार आहेत आणि त्यासाठी ₹14,985 लागतील. 13 लॉटमध्ये आपण अप्लाय करू शकतो रिटेल कॅटेगरीमध्ये. त्यानंतर अँकर इन्व्हेस्टर या ठिकाणी पाहायला भेटतात. त्यानंतर सेम पुन्हा IPO डेट 3 डिसेंबर, क्लोज डेट जी असणार आहे 5 डिसेंबर. अलॉटमेंट या ठिकाणी होणार 8 डिसेंबर आणि रिफंड 9 डिसेंबरला होणार आहे. तर आपल्याला एक 3 ते 4 दिवसामध्येच अलॉटमेंट डेट असायला हवी. तो IPO आपण या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू, एक्सपेन्स आणि पॅट, प्रॉफिट आफ्टर टॅक्स आणि ॲसेट या ठिकाणी इयर टू इयर बेसिस ग्रोथ पाहायला भेटते. त्यामुळे कंपनीचं फंडामेंटल एक चांगलं फंडामेंटल आपण या ठिकाणी मानू शकतो. त्यानंतर ROE आणि ROC हे जे 2 फॅक्टर आहेत हे 10% वरती असेल तर कंपनी उत्तम मानली जाते. आणि खाली या ठिकाणी पियर्स ग्रुपमध्ये आपल्याला कंपॅरिझन पाहायला भेटते. त्या सेक्टरमध्ये ज्या पियर्स कंपन्या आहेत तर त्यांची या ठिकाणी कंपॅरिझन पाहायला भेटते. आणि कन्क्लुजनवरती येऊयात. आपण IPO जो करणार आहे तो लास्ट डेला अप्लाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला GMP पर्सेंटेज चेक करायचे आहे. जे 10% वरती असेल तोच IPO आपण अप्लाय करणार आहोत. आणि थर्ड फॅक्टर असणार आहे तो फंडामेंटल जर स्ट्रॉंग असेल तर ती कंपनी लॉंग टर्मसाठी बेस्ट असणार आहे. फंडामेंटल जर वीक असेल तर जस्ट फक्त लिस्टिंग घेऊन आपण बाहेर पडायचे. आशा करतो आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण पाहिली ती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल. आणि कुठल्या कंपनीचा IPO तुम्ही अप्लाय करायचा आणि कुठल्या कंपनीचा IPO इग्नोर करायचा हे तुम्ही स्वतः ठरवू शकताय.